मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि अवघे काही तास आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरता वर्षा गायकवाड आहेत, ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। ताई, काल वंचित बहुजन आघाडीबरोबर तुम्ही आघाडी जाहीर केली, जवळपास 62 जागा वंचित बहुजन आघाडीला देऊ केलेल्या आहेत। कशा पद्धतीने हा तुमचा वंचित आणि काँग्रेसचा फॅक्टर मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये चालेल? नाही, बिलकुल. आम्ही आघाडी ज्यावेळी केली त्यावेळी आमची विचारधारा आमची सगळ्यात महत्त्वाची आहे. मागे सुद्धा मी सातत्याने सांगत होते की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी ज्यावेळी झाली तर आमची विचारधारा होती. 2 दिवसापूर्वी झालेल्या मागच्या एका मुलाखतीमध्ये अशाच तऱ्हेने मी एक आव्हान केलं होतं आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की ह्या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मी सुरुवातीपासून सांगत होते की आमचे जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही जाऊन बोलणार, त्यांना विनंती करणार. मुलाखतीच्या माध्यमातून मी तीच विनंती वंचित आघाडीला आधी पण केली होती आणि त्यावेळेला सुद्धा केली. मी वंचित आघाडीनं सांगितलं की आपली विचारधारा एक आहे, आपली नाळ एक आहे, आपण एकमेकाचे जे आहोत. मी स्वतःसुद्धा हे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहे, त्यामुळे मला आपल्या साथीची आवश्यकता आणि मला धन्यवाद मानायला पाहिजे बाळासाहेबांचे, म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे, की त्यांनी एका छोट्या बहिणीची साथ ऐकली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी आमची एक आघाडी निर्माण होण्याचा आम्ही जे काम मागच्या काळात केलं होतं, जे विचारधारेवर होतं, तीच विचारधारा त्यांनी या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही झालेली आघाडी ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली ऐतिहासिक आघाडी असेल. महाराष्ट्रात जे आता राजकारण आपण बघतोय त्या राजकारणावर जात, धर्म, प्रांत, भाषा या विवादात न करता जे राजकारण असेल ते पुरोगामी प्रगत महाराष्ट्राचं राजकारण असेल आणि त्याची सुरुवात मुंबईतून झाली हे मी माझं भाग्य समजते. परंतु तुम्ही नाराज नाही आहेत का? कारण की काल आघाडी जाहीर झाली, तुम्ही नाही, माझा प्रश्न कशाबद्दल नाराज असेल? जेव्हा मी स्वतः साथ घातली, मी छोटी बहीण म्हणून त्यांना आव्हान केलं, मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझी विनंती मान्य केली, मी त्यांचे आभार मानते जाहीरपणे. मला आनंद या गोष्टीचा आहे की महाविकास आघाडी आपण मागे केली, आता आमची वंचित आघाडी झालेली आहे आणि या माध्यमातून एक संविधान, आम्ही धर्माचं बोलत नाही आहे, जातीचं बोलत नाही आहे, प्रांताचं बोलत नाही, भाषेचं बोलत नाही आहे, आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नाबद्दल बोलतोय, आम्ही सगळ्यांना जोडण्याची भाषा करतोय, आम्ही संविधानाची भाषा करतोय, लोकशाहीची भाषा करतोय. आणि मग अशा वेळेला वंचित आघाडी आली तर मला खूप आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मीच त्यांना 3 दिवसापूर्वी स्वाद घातली होती की साहेब तुम्ही आमच्याबरोबर या, आणि एका छोट्या बहिणीची विनंती म्हणून, कारण त्यांचं आणि आमचं रक्त एक आहे. आम्हाला अपेक्षा हीच आहे की या सगळ्यांनी मंडळींनी एकत्र येऊन, समविचारी मंडळींनी इलेक्शन लढलं गेलं पाहिजे. मुंबईच्या मुद्द्यावर इलेक्शन नको व्हायला का? आजही आपण बघतोय की मुंबईमध्ये इतर विषयावरती चर्चा चालते, पण जे मुंबईकरांचे मुळात प्रश्न आहे त्याच्यावरती का बोललं जात नाही? 30 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नाही आहे. अशा वेळेला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट काय की आम्हाला खरंच वाटतं की मुंबईकरांना आता एक आव्हान मी या ठिकाणी करणार आहे की मुंबईकरांच्या विषयावरती इलेक्शन झालं पाहिजे. ट्रॅफिकबद्दल बोललं गेलं पाहिजे, रस्त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोललं गेलं पाहिजे, BSTच्या अवस्थेबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि त्याच व्यतिरिक्त प्रदूषणावर बोललं गेलं पाहिजे. हे जे राजकारण चालतं ना, काही विवाद निर्माण करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचा, तुम्हाला मी सांगते खूप प्रयत्न चालला आहे. म्हणजे तुमच्या आधीच्या मी चॅनलला पण आव्हान केलं की म्हटलं माझं निवडणूक आयोगाला पण सांगणं आहे, राज्य निवडणूक आयोगाने आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण माझं सांगणं आहे की सामाजिक सलोखा राहायला पाहिजे. इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, पण याच्या माध्यमातून जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे सातत्याने, मला माहीत नाही कोणीही मला माहीत नाही, पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी ऐतिहासिक गोष्ट झालेली आहे आणि ती मुंबईतून सुरुवात झालेली आहे की एक आघाडी अशी निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी, वंचित आघाडी, आता आम्ही जानकर साहेबांशी बोलत होते, CPM CPIशी आमची चर्चा चालू आहे, राष्ट्रवादी संदर्भामध्ये सचिन सावंत तुम्हाला सांगतील. ज्या लोकांशी आमचे विचार जुळू शकतात, जे लोक संविधान मानतात, लोकशाही मानतात, त्यांच्यावर आम्ही जाणार. खरं तर एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधातली काँग्रेस लढाई लढत आहे, परंतु तुमच्यासोबत जे या विचारधारेच्या विरोधात लढाई लढत होते तेच मात्र आता भाजपमध्ये जाऊन बसतात आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा राखी जाधव या भाजपवासी होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरेंनी त्यांना जागा कमी दिल्यामुळे त्यांचे सर्वच जे उमेदवार आहेत वॉर्डामध्ये ज्यांनी तयारी केली आहे ते मात्र अजित पवारांच्या सगळ्या पक्षात गेले. नाही, मी राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये काही बोलू शकत नाही, कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. राखी जाधवांचं स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या बाबतीत ते बोलतील. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक निर्णय घेतला, ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की आम्ही लोकांबरोबर जाऊ शकत नाही काही, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला. मी तुम्हाला मागासपासून सांगते की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा आता आमची झालेली आघाडी असेल, ही विचारावरती आहे. काँग्रेस पार्टी हा एक विचार आहे आणि तो विचार टिकला पाहिजे. ह्या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि विषयावरती लोकांच्या जे आहेत इलेक्शन झाली पाहिजेत. जातीय तणाव निर्माण करायचा, धार्मिक तणाव निर्माण करायचे, भाषिक तणाव निर्माण करायचे आणि मूलभूत विषयाला बगल द्यायचे, हे नाही बरोबर आहे. परंतु तुमचा मित्रपक्ष विचार पाळत नाही का, हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण की आता 2 पवार एकत्रित येतात आहेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये, ते मात्र एकत्रितपणे निवडणूक लढतात आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्या पद्धतीने शरद पवार घेऊन पुढे चालत होते, आता मात्र शरद पवार आणि अजित पवार एकत्रितरित्या निवडणूक लढवतात.
बघा, शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार काँग्रेस पार्टी घेऊन चालली आहे आणि काँग्रेस पार्टी अशाच लोकांबरोबर जाते जिथे आमचे विचार जुळू शकतात. राजकारण हे वैचारिक असतं. मी सुरुवातीपासून सांगते, राजकारण हे वैचारिक असतं. राजकारण एकनिष्ठतेचं असतं. तुमचे विचार एका दिवसात दुसऱ्या दिवसात होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि जिथे आपली विचारधारा जुळते तिथेच आपण आघाडी करू शकतो. जसं मी मगाचपासून सांगते की आमचं संविधान हा धागा आहे. ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की काही पक्षांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही आघाडी केली नाही. आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की आमच्या समविचारी पक्षांबरोबर आम्ही जाणार. मी राष्ट्रवादी पार्टीकडे गेले, ज्याचा तुम्ही उल्लेख केला. शरदचंद्र पवार साहेबांना जाऊन, आमचे नेते होते म्हणजे आमच्या आघाडीमध्ये असताना, त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली, कारण आमचे समविचारी पक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांना जाऊन विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आले नाहीत, आता 3 दिवसापूर्वी आले, त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. वंचितला आम्ही आव्हान केलं, त्यांनी आमचं आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम केलेलं आहे. जानकर साहेबांना आम्ही विनंती केली. गवई साहेबांचे धन्यवाद मानायला पाहिजे, त्यांनी आमच्याबरोबर आले आणि आम्हाला आघाडी करण्यासाठी सपोर्ट केलेला आहे. CPM CPI होईल, आम्हाला ज्यांना आम्हाला पॉसिबल होईल त्यांना आम्ही गेलेलो आहे, विनंती केलेली आहे. यावेळचं इलेक्शन आम्ही आमच्या आघाडीच्या माध्यमातून जिंकणार. आम्ही लोकांच्या प्रश्नावर या मुंबई जिंकणार. खरं तर अडाणींच्या विरोधातली तुम्ही लढाई लढताय मुंबईमध्ये. धारावीमध्ये अडाणी कुठेतरी अडाणीमय झाले तुम्ही असं सातत्याने म्हणत होता, परंतु त्याच अडाणींबरोबर काल पवार बारामतीमध्ये एकाच स्टेजवरती पाहायला मिळाले. तुम्ही आता म्हणतात की शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि तेच ज्येष्ठ नेते अडाणींबरोबर पाहायला मिळतात आणि तेच अडाणी म्हणतात की आमचे मेंटॉर आहेत शरद पवार. नाही, आमच्या राष्ट्रवादीशी कुठे मी पक्ष, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार साहेब, त्यांच्याबद्दल आदर आहे. ज्येष्ठ त्यांच्या पक्षाचे कोणाला भेटावं, ते कोणाशी जावं, हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्ता नाही, प्लीज हे नोट करून घ्या. मी काँग्रेस पार्टीची अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसच्या विचाराची बांधलेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे की आमची लढाई कोणासाठी, मी मुंबईसाठी भांडते, फक्त धारावीसाठी नाही भांडत आहे. कारण धारावीबरोबर कुर्ला पण गेले, देवनार पण गेले, मुलुंड पण गेले, भांडूप पण गेले, मालवणी पण गेले, कुर्ला पण गेले आणि त्या व्यतिरिक्त इतर एअर इंडिया कॉलनी, एअरपोर्ट, सहारा, मुंबईच्या बाबतीत मी बोलते, मोतीलाल नगर, मी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलते, मी त्यांची प्रवक्ता नाही. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नेते आहेत, हे महाराष्ट्रातील जनता पण एक्सेप्ट करते, त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. माझे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, आदरणीय सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत. मी त्यांची पायी कार्यकर्ता आहे आणि आमचे समविचारी पक्ष म्हणून मी त्यांना भेटायला गेले, मी त्यांना विनंती केली, पण त्यांनी ती स्वीकाराय की नाही स्वीकाराय हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून मला प्रश्न विचारू नका. आमची भूमिका काय मी स्पष्टपणे केली. आता आमचे सचिन सावंत आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्याच्या माध्यमातून ते बोलतात. आता पवार साहेबांनी कोणाला भेटावं हे वर्षा गायकवाड तर करू शकत नाही ना, की कोणाला भेटावं आणि कोणाला नाही भेटावं. वर्षा गायकवाड काँग्रेस पार्टीने काय केलं पाहिजे हे ते करू शकते आणि वर्षा गायकवाड कोणाला भेटावं की नाही भेटावं हे वर्षा गायकवाड ते करू शकते. त्यामुळे वर्षा गायकवाडचं मत हे की तुम्ही मित्राला पोचण्यासाठी तुम्ही ज्या जमिनी देत चाललाय, ज्याच्यावर मुंबईकरांचा हक्क आहे, ते चुकीचं आहे आणि ते मुंबईकरांना राहिलं पाहिजे, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मुंबईच्या जमिनी मी तर मागे पण संसदेमध्ये बोलताना बोलले की माणसं पण वाचली पाहिजेत आणि जमिनी पण वाचल्या पाहिजेत, हा आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसकडनं किती एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय आणि जे नाराज असतील पक्षामध्ये त्यांची कशी मनधरणी केली जाईल? कारण की त्याच्यासाठी 3 दिवस काम करते, तर तुम्ही लोकांना बोलून भेटते सगळ्यांनी वाटते. तुम्ही आता पण बघता तुमच्या आजूबाजूला लोक उभी आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी पत्रकारा कसे कुठल्या चर्चेला कुठलं वळण देतील हे सांगता येत नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये बोलतोय की बाबा एक काम हर्षवर्धन सकपाळ काम करतात, ते एक काम वर्षा गायकवाड आणि मुंबईची मंडळी जेव्हा स्क्रीनिंग कमिटीमध्ये 2 दिवस बसतात, ते एक वेगळी चर्चा सुरू होते. जेव्हा महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलतो तेव्हा मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की सर्वांना एकमताने करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कुठला विवाद तुम्हाला ऐकायला येतोय कुठल्या नेत्याकडून? काँग्रेस पक्षाचे 2 दिवस सगळे नेते बसतात, सगळे नेते एकमेकाने काम करतात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ह्या वेळेला आमची आघाडी जिंकणार. कारण महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक अशी आघाडी झालेली आहे जी पुरोगामी प्रगत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करणार. ज्या तने राजकारणाला जी कीड पडत चालली आहे किंवा राजकारणाला बघण्याचा दृष्टिकोन हा स्वार्थासाठी, पैशासाठी आणि फक्त सत्तेसाठी जो चाललाय, त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही जिंकणार आणि आमची आघाडी पुढे जाणार. खरं तर ज्या ठिकाणी 2-2 राष्ट्रवादी एकत्रित झालेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी पार्टीची प्रवक्ता नाही. त्यांच्या प्रवक्त्याला तुम्ही प्रश्न विचारा. राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवारांची असेल किंवा अजित पवारांची असेल, कौटुंबिक ते काय त्यांचं नातं तुम्हाला पण माहिती आहे. माझा प्रश्न आहे की त्यांच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारा, मी त्यांची प्रवक्ता नाही. मी काँग्रेस पार्टीची अध्यक्ष आहे. मी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी आणि प्रियांकाजीजी आणि केसीपीजींचे धन्यवाद मानते की त्यांनी मला अध्यक्ष केलं.
माझ्या नेत्यांबद्दल मला प्रश्न विचारा, मी त्यांच्याबद्दल उत्तर देईन. खरं तर धन्यवाद वर्षा गायकवाड यांनी आमच्याशी संवाद साधला. खरं तर वर्षा गायकवाड होत्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा. त्या म्हणतात आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जी काही राजकीय भूमिका असेल त्या संदर्भात मी कोणतंही मत मांडणार नाही, परंतु त्या सगळ्या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तरं जी आहेत ती दिली पाहिजेत असं मत जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.